त्या जाळी वगैरे झाली मारून आता आपण निघतोय कंपनीच्या बाहेर. आपल्याला टाकायचे डिझेल आणि फास्टॅगला पण पैसे टाकायचे. मित्रांनो गाडी वगैरे झाली आहे खाली कंपनीमधून. आत्ता वाजले दुपारचे 1. तर मी चाललोय आता नरेगाव नवले ब्रिजकडे आपल्या घरी. खूपच वेळ लावला, बोर झालो होतो, बसून बसून लागली होती भूक. मित्रांनो बघू शकता टोल नाक्यावर गर्दी बघा तुम्ही, फक्त गर्दी. तर हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आलो आता कंपनीमध्ये. गाडी वगैरे आपली रात्रीच भरून ठेवली. आता मागून जाळी वगैरे मारून घेणार आणि जाणार मी तळेगाव ट्रिपला. आता गाडी केली चालू, 2 मिनटं गाडी चालू ठेवतो. बसले गाडीमध्ये. गाडी कालच साफ वगैरे करून ठेवली होती मी, बघू शकता तुम्ही व्यवस्थित. बाकीची खालची मॅट पण धुवून घेतली होती. खालच्या मॅटमध्ये एवढी धूळ झाली होती त्याच्यावर निरमा टाकला आणि प्रेशरनी पाईपाने पाणी मारलं तेव्हा ती निघाला घाण. धुळीचा कचरा होता, एकदम माती निघाल्यासारखं निघत होतं. तर आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. जे आपल्या चॅनलवर नवीन आहात त्यांनी आपल्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो. तर भेटूया आजच्या ब्लॉगमध्ये. तर कंटिन्यू राहा. तर गाडी जरा चालू ठेवतो आणि घेतो पुढं आणि मागचे रस्ते वगैरे मारून घेतो. मामा गेलाय मुंबईला. ती गाडी आज येईल पुण्यामध्ये. परवा दिवशी भरून गेली होती. वगैरे घेतली पुढं मी आता. गाडीची जाळी वगैरे मारून घ्यायची आपल्याला. हा माल आपल्या गाडीमध्ये बॉक्स आहेत बघू शकता. आणि आपली गाडी जाळी वगैरे घेतो. त्या जाळी वगैरे झाली मारून आता आपण निघतोय कंपनीच्या बाहेर. आपल्याला टाकायचे डिझेल आणि फास्टॅगला पण पैसे टाकायचे. गाडी चालू ठेवली होती मी. बाहेर जरा एकदा कपडा मारतो गाडीवर. झाडाचा पाला वगैरे थांबले मी आता माझ्या घरापाशी. तर ज्या गाडीमध्ये माल आहे त्याचं चलन आणला, म्हणजे टाकायची विसरलं गाडीमध्ये. मी काल गाडीची जराशी 4 इंची खिडकी उघडी ठेवून गेलो होतो. तर आपलं टाकल ते काम तुम्ही पुढे जाऊन मागा आलो चलनसाठी. मी पण लक्षात नव्हतं. आता तो यायला लागला बिल घेऊन. टॅक्सी नॉईस अर्जंट माल आहे. फोनावर फोन यायला लागले पुढं. येईल म्हणलं 5-10 मिनिटामध्ये. डोळा सुटलाय माझा. याच्यासाठी काही उपाय असले तर कमेंट करून सांगा बरं. दुखायला लागले. मित्रांनो आता जामच्या बाहेर निघलो. 1-5 मिनिटं झाले असतील वारजेमध्ये. आता मी वारजे पुलावर चढायला लागलोय. आणि बंद करतो आमचा गाव. मला तर माहिती आहे वडगाव ब्रिजहून वारजे ब्रिजपर्यंत यायला किती जाम लागतो. 1 तास कंप्लीट जाममध्ये होतो मी. आता जामच्या बाहेर आलोय. एवढा बेकार जाम लागायला लागला सकाळी. मला करायचे नाश्ता तर भेटूया आपण चहा नाश्त्याच्या हॉटेलवर. आता कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. झालं आहे मी थोडा गाडी फास्ट चालवतो. तर मित्रांनो आलो मी आता डिझेल पंपावर. डिझेल टाकायचं आपल्याला इथं रावेतचा डिझेल पंप आहे हा. इथून टोल नाका आहे पुढं आणि टोल नाक्यावर आपल्याला जायचं तळेगावला. बघू शकता गाडी लावली पंपावर आम्ही. नाश्ता बंद करायचे. नाश्ता नाही केला सकाळपासून लागली जोरात. नाश्ता करून येऊ पुढं टोल नाका पास करून. पुढच्या चौकामध्ये चांगला नाश्ता भेटतो. नाश्ता वगैरे करून येऊ. मित्रांनो मी थांबलो होतो सोमाटणे फाट्यावर. इथनं देऊन चाकणला रोड जातो बघू शकता तुम्ही. आणि इथंच एक हॉटेल आहे. या हॉटेलवर थांबलो होतो मी. पुणेरी मिसळ. मिसळ काय झालं, मला नाश्ता करायचा होता थोडा. मी विचारलं काय काय तुमच्याकडे. म्हणलं मेंदूवडा, इडली, मिसळ आहे म्हणले. त्यांना म्हणलं एक मेंदूवडा द्या. कितीला आहे तर तो गडी म्हणाला 70 रुपये प्लेट मेंदूवडा.
कमेंट करून सांगा मेंदूवडा कमीत कमी कितीला भेटत असतो. मी तर रोजच खातो नवले बिजनेसला, मला माहिती आहे कितीला. इथं 25 रुपयाला भेटतो एक प्लेट मेंदूवडा आणि हा इथं मला लागला 70 रुपयाला एक प्लेट. तर तुम्ही कमेंट करून सांगा कितीला असायला पाहिजे. रात्रीचे 12 पण नाही वाटत, दिवसाचे रेट असतात. इंगरी मिसळ इथं थांबलेली. निघतोय आता पुढं, लागली भूक. तर चहा आणि एक बन मस्का पावच खाल्लाय चहासोबत. पुढं बघून बघतो, पुढं थांबून बघतो काहीतरी भेटल वगैरे, काय भेटलं तर खातो. उशीर पण झाला आहे तर मला वाटलं भेटेल चांगला नाश्ता वगैरे. नाश्ता आहे त्याच्याकडे पण खूपच महाग आहे, आपल्याला काही परवडणार नाही. आणि तुझ्या ब्लॉगमध्ये डायरेक्ट भेटूया टोल नाका बस करून. आता मित्रांनो गाडी वगैरे झाली आहे खाली कंपनीमधून. आत्ता वाजले दुपारचे 1. तर मी चाललोय आता नरेगाव नवले ब्रिजकडे आपल्या घरी. खूपच वेळ लावला, बोर झालो होतो, बसून बसून लागली होती भूक. पार्सल आणलं होतं, वडापाव आणि भजे वगैरे आणले होते खायला. खाली आता चाललो, लागले हायवेला बघू शकता. मित्रांनो बघू शकता टोल नाक्यावर गर्दी बघा तुम्ही, फक्त गर्दी टोल नाक्याची. तळेगाव टोल नाका हा. गाडी वगैरे झाली खाली. आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतोय. तर भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चॅनलवर नवीन आता आपल्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि व्हिडिओ कुठून बघता कमेंट करून सांगा. देखील मिनी ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.